पाणी येणार माती कचरा पूर्ण अडवणार इथून पाणी शिजवून पुढे जाणार टँक फुल आहे होते ही पॉवर ऑन कंटिन्यू चालूच ठेवा कंटिन्यू चालू ठेवा समजा 2 ग्लास पाणी सुरू झालं शुद्ध पाणी ह्याच्यात येईल इथून मग तुम्ही जे असतील त्यांना इथून पाणी आणि ज्यांना बाहेर पाहिजे तिकडे मुलांना बाहेर पाणी इथून पण यूज हां इथं पण घेऊ शकता बाहेर ते नव्हे पण आम्हाला पुन्हा बंद करायचं झालं शाळा सुटल्यानंतर मग तो शक्यतो कॉक चालूच ठेवा कॉक बंद करायचं नाही तो नका बंद करू. पाणी वर चालू नका असलं म्हणून करायचं. पाणी काही वाया जात नाही. बाहेर आपण नसताना पाणी संध्याकाळ वगैरे ते झालं बटन बंद करून ठेवा तुम्ही फक्त बटन नाही. बटन बटन बंद करायचं चालतं. पाणी कंटिन्यू चालू सुद्धा असू दे मशीन बंद तर पाणी पुढे जाणार नाही मशीन बरं इथलं फक्त बटन बंद केलं बटन बंद करायचं संध्याकाळचं चालू ठेवा. आता कधी काय होईल कोणतरी कॉक बंद असेल तर बटन चालू करून जाते कॉक कायम चालू पाहिजे मग तुमचं कॉक चालू ठेवा. बटनच फक्त चालू करायचं चालू कर जाताना आलं की चालू काय करायचं होतं त्याच्यावरती दाखवतं टँक फुलची लाईट लागली तिथं की टाकी फुलून बंद झाली म्हणून पाणी. सांगितलं. तिकडे 2 ग्लास पाणी काढलं कुठून Automatically दोन Auto दिवस चालू. पाणी येणार त्यात. जेवढं काढले तेवढं पुन्हा भरणार आणि बंद ऑटो फिल Automatic बंद होते. ऑटोमॅटिक आहे तर सर तुम्हाला काय करायचे हा फिल्टर 8-15 मशीन चालू असेल तर मशीन बंद करायचं बंद करायचं. मशीन बंद करा हा कॉक बंद करा तिथून बंद करायचं कॉक बंद केलं की हा पाना तुम्हाला दिला एक हाती लावा पानावर त्याला या साईडला दाबलं की लूज होतो आणि इकडे टाईट होतो इकडे आवडतं. असा लूज करा लूज केला की हा फिल्टर बाहेर काढायचा मला हे बघा माती ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस पूर्ण व्हाईट असतो हा लगेच सुरू झालं तर बरोबर इथंच ह्या पाण्यावरती धुवून घ्यायचं. हे धुवून घ्यायचं लगेच जिथं प्रेशरचं पाणी असेल तिथं मातीचं प्रमाण पाण्यात आहे आता पावसाळ्यात तर वाढेल धुवून घेतले की हा थोडा व्हाईट दिसतो व्हाईट दिसला की मग यामध्ये टाका कोणता आहे तसं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिटिंग आहे सोपं आहे टाईट करून टाका. सर ते नळाचं पाणी कोणतं म्हणजे हे त्याचंच काय त्या खाली लाल कलरच्या नळाला हो तेच पाणी त्याचंच पाणी हो नाही नाही ते नळ ते चालू वरचं केला ते तुमच्या टाकीचं नळ जे चालू आहे. केलं की वरती वरच्या टाकीत खालचं हे नळ चालू केला हे नळ चालू केला की फिल्टरच पाणी येणार खालचा नळ चालू केला की टाकीला पाणी मला येणार ह्या फक्त कॉकला डिस्टर्ब करू नका हा कॉक त्याला हे filter चालू नाही तुम्हाला. करतानाच फक्त बंद करायचं ए, ह्याला बी जोडले हे जेव्हा तिकडे जोडता आलं नाही दोन्ही एका टायमाला चालू होणार नाहीत ना ती नाही नाही हिचं वेगळं पॉईंट आहे त्याचं वेगळं विषय पाणी. तो नाही का सांगू ती तुम्ही चावीचं Differentiation between the local water purification installation and the Blue Gift water solution water purifier installation makes the difference. मुंबई पोलीस सगळ्यांच्या वतीनं मी सरांचं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच जिल्हा परिषद बेलगावाडी ह्या शाळेमधून आम्ही सुद्धा शाळा शिकलो आणि बेलगावाडी गावाचं नाव आम्ही करून तसंच ह्या मुलांनी सुद्धा शाळेमध्ये शिकून
त्या बेलदारवाडी गावचं नाव लौकिक करावं याच्यासाठी दोन्ही सर आपले रात्रींदिवस तुमच्यासाठी झटत आहेत. तसेच आमचे मुलगा अरुण मस्कर आणि दादा मस्कर ह्या दोघांच्या संकल्पनेतून या शाळेला मोठं योगदान दिलेलं आहे. तरी त्याचा पूर्ण फायदा घ्यावा असं मी आमच्या मस्कर परिवारातर्फे सगळ्याला आवाहन करतो. सर, आपण हा प्रकल्प चालू केल्यापासून बेलदारवाडी ग्रामपंचायत मॅडम आपल्या आहेत, सरपंच मॅडम, यांच्या मोलाचं योगदान आहे आणि सगळ्या मुलांनी मनापासून शिकावं आणि आपली मुलं मराठी शाळेत घालावी ही सगळ्याला विनंती करतो. आपण त्या समजा मोठ्या शाळेत घातली मुलं चांगली निघतील ते गॅरंटी नाही. काय सर, बरोबर ना? आणि आम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकून या गावातले बरेचसे लोक किंवा बरेचसे मुलं या देशाचा झेंडा फडकून ते आपल्या मायभूमीमध्ये आलेले आहेत. तर आपण मराठी शाळा कमी लेखायची नाही. मराठी शाळा आपली खरोखर चांगली आहे, शिकून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण म्हणतो चांगल्या शाळेत घातलं, चांगल्या शाळेत घालून उपयोग तर काय, मुलं शिकली तर पाहिजे आणि त्या आईबापाने आपलं घरदार शिकायचं आणि तुमच्या मुलांना शाळा शिकवायची, त्याचा उपयोग तर काय होतच नाही. तर मराठी शाळेमध्ये शिका, चांगले व्हा, असे तुम्ही पुढे निघून चला. आणि मी दोन्ही सरांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्यामुळं आमच्या बेलदारवाडी शाळेचं खरोखर नाव लौकिक व्हायला लागलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. शुभेच्छा संदेशपत्र. माननीय विनीता दाते मॅडम, अध्यक्षा एन्व्हायरमेंट कन्व्हर्सेशन असोसिएशन ECA पुणे, विषय शाळेला शैक्षणिक व आरोग्यदायी वस्तू भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व शुभेच्छा पत्र. महोदया, अतिशय आनंद आणि कृतज्ञतापूर्वक आम्ही हे पत्र लिहित आहोत. आपण आणि आपल्या एन्व्हायरमेंट कन्व्हर्सेशन असोसिएशन ECA पुणे यांच्या वतीने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलदारवाडी या शाळेला 1. आधुनिक वॉटर फिल्टर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, 2. डिजिटल प्रोजेक्टर आधुनिक शिक्षणासाठी, 3. अद्ययावत संगणक संच कॉम्प्युटर्स संगणक साक्षरतेसाठी. या अत्यंत महत्त्वाच्या आणि मोलाच्या वस्तू भेट दिल्याबद्दल संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. शिक्षणासारखे दुसरे पवित्र दान नाही आणि या दानाला आपल्या दातृत्वाची लाभलेली साथ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उजळणारी आहे. आपण दिलेल्या या मौल्यवान भेटीमुळे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात पाऊल ठेवण्याची आणि दर्जेदार शिक्षण घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. तसेच शुद्ध पाण्याचा पुरवठा मिळाल्यामुळे मुलांचे आरोग्यही सुरक्षित राहील. आपल्या या सामाजिक बांधिलकीची आणि दातृत्वाची जाणीव आम्ही नेहमी ठेवू. एन्व्हायरमेंट कन्व्हर्सेशन असोसिएशन ECA पुणे करत असलेले हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. आपल्या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि आपल्या हातून असेच निरंतर समाजकार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विनीता दाते मॅडम व ECA च्या सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस आणि भावी आयुष्यासाठी आमच्या शाळेतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नमस्ते.